नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। आज आपण घेऊन आलेलो आहोत शिष्यवृत्ती योजना एसबीसी, एसटी, एससी और व्हीजेएनटी या 4 कास्ट साठी ज्या शिष्यवृत्ती योजना आहेत, आपण ठराविकरित्या काय करणार आहोत, 4 ते 5 व्हिडिओ बनवणार आहोत आणि सगळ्या व्हिडिओ मध्ये काय करणार आहोत, सगळ्या योजना क्लिअर करणार आहोत। त्यासाठी तुम्ही काय करायचंय, चॅनलला सबस्क्राइब करायचंय आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचंय, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि सर्वांना शेअर करायचे। सगळ्यात पहिली योजना आहे तुमच्यासाठी माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण परीक्षा फी। आता परीक्षा फीज असते अनुसूचित जाती एससी, अनुसूचित जमाती एसटी, ज्यांना माहिती नसेल त्यांनी करून घ्यायचे। विभाज्य व्हीजेएनटी, व्हीजे किंवा एनटी आणि विमा पर्व म्हणजे काय, एसबीसी, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस याला म्हणतात। मुले असो की मुली असो यांच्यासाठी योजना आहेत। काय आहे, 10वीच्या विद्यार्थ्यांना 405 रुपये शिष्यवृत्ती प्रति विद्यार्थी काय येते, 405 रुपये शिष्यवृत्ती येत असते। त्यासाठी अटी व शर्ती काय आहेत, पहिलं विद्यार्थी परीक्षेत बसलेला असावा, 10वीचा विद्यार्थी बसलेला असावा, त्याचा फॉर्म भरलेला असावा। दुसरं, विद्यार्थ्यांनी शाळेत नियम हजर राहावे, म्हणजे त्याला 75% अटेंडन्स म्हणजे हजेरी काय असते, गरजेचे असते। तिसरी, विद्यार्थ्यांचा राष्ट्रीयकृत बँकेत खाते आधार कार्ड लिंक असावे, ज्या बँकेत तुमचे खाते आहेत त्याला आधार कार्ड लिंक असावे असं गरजेचं आहे। आणि राष्ट्रीयकृत म्हणजे नॅशनल बँकेत तुमचं काय असेल, खातं असलं पाहिजे। एसबीआय, एचडीएफसी वगैरे अशा ज्या बँक असतात त्याच्यात तुमचे खाते असणं आवश्यक आहे। दुसरी योजना, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व गुणवत्ता। परत त्याच जातींसाठी आहेत सर्व मुले किंवा मुली। 5वी ते 7वी एससी, 8वी ते 10वी एससी, 5वी ते 7वी व्हीजेएनटी एसबीसी आणि 8वी ते 10वी व्हीजेएनटी एसबीसी। बघा एसटी पण आहे, त्याच्यात काय आहेत, यांना 500 रुपये, यांना 1000 रुपये, यांना 200, यांना 400। आता प्रति विद्यार्थी आहेत हे पैसे, लक्षात ठेवायचं। मागील वर्षी वर्गात प्रथम व द्वितीय गुणांनी पास असावा, विकास व किमान 50% पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही जर 8वीला आहेत, 7वीला तुम्हाला 50% पेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी शाळेत नियमित हजर राहावे, 75% हजेरी आवश्यक असते। तिसरा, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत खातं व आधार कार्ड लिंक, जसे मी पहिले सांगितलं तसंच आधार कार्ड लिंक पाहिजे बँकेला आणि राष्ट्रीयकृत खात्यात। चौथा, प्रत्येक वर्गातून फक्त 2च विद्यार्थी निवड केल्या जाते। प्रत्येक विद्यार्थ्यांतून फक्त काय करणार आहेत, 2च विद्यार्थी निवड केले जाते। म्हणजे आता ही 5वी ते आपल्याला 10वी दिसते, तर प्रत्येक वर्गातून 2-2 विद्यार्थी याच्यासाठी निवडले जातात। कळालं? त्याच्यानंतर पुढच्या योजना आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत। सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना फक्त मुलींसाठी। आता सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना फक्त मुलींसाठी आहेत, काय सांगितलंय, परत त्याच जातींसाठी आहेत। 5वी ते 7वी 600 रुपये, 8वी ते 10वी 1000 रुपये। उत्पन्न व गुणांची अट नाही, उत्पन्न व गुणांची अट नाहीये याच्यात, म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, तुम्हाला गुण किती आहे याची अट नाही। शाळेत मुलींची 75% उपस्थिती असणे आवश्यक, मुलींची अटेंडन्स ही 75% असणे काय असतं, आवश्यक असतं। तिसरं, मुलींची राष्ट्रीयकृत बँकेत लिंक करणारे खाते, आधार कार्डशी लिंक करणारे खाते असावे। याच्यात काही अट तुम्हाला दिलेली नाहीये, फक्त तुम्हाला काय करायचंय, राष्ट्रीयकृत बँकेत खातं नोंदवायचंय। मुलींना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी या योजना असतात। चौथी, 9वी ते 10वी अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती केंद्र योजना। अनुसूचित जातीसाठी म्हणजे एसटीच्या मुलांसाठी ही मुलींसाठी आहे। 9वी 10वी अनिवासी वसतिगृह न राहणारे विद्यार्थी, निवासी वसतिगृह राहणारे विद्यार्थी। आता जे वसतिगृहात राहतात म्हणजे हॉस्टेलला राहतात त्यांना 4500 रुपये, म्हणजे राहत नाही त्यांना 2250 रुपये। त्याच्यासाठी काय काय आहेत, विद्यार्थ्यांना स्वतःच्या जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट लागतं। दुसरं, महसूल तहसीलदार यांच्याकडील उत्पन्न दाखला। 2.5 लाखापेक्षा काय असतं, कमी उत्पन्नाच्या विद्यार्थ्यांनाच ही काय भेटते, योजना भेटते। तिसरा, विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेत खातं, ते तर आता कॉमन झालंय सगळ्या याच्यात, कारण की ती योजना थ्रू पैसे त्याच्यावर पडतात। चौथं, विद्यार्थ्यांना स्वतःचा अर्ज, विद्यार्थ्यांचे स्वतःचा अर्ज याच्यासाठी असावा। 5वा, विद्यार्थी वसतिगृहात राहत असलेल्या वसतिगृहाच्या अधीक्षांचा दाखला, प्रवेश दिनांक नमूद करावा, म्हणजे ज्या वसतिगृहात ते राहत आहेत
त्याच्यासाठी त्यांचा काय पाहिजे, दाखला पाहिजे, त्यांची स्वाक्षरी पाहिजे. ज्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत त्याचे जे रेक्टर असतात त्याचं काय पाहिजे, तुम्हाला दाखला आवश्यक असतो. आता एक लास्टची योजना आपण बघणार आहेत, पाचवी याच्यात काय दिलेले खूप मोठी आहेत, बघूयात. सफाई कामगारांच्या पाल्यांना, आता सफाई कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती भेटते. सफाई कामगारांच्या पाल्यांना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सर्वांसाठी आहे, 1ली ते 10वी. अनिवासी जे निवासी म्हणजे जे अनिवासी आहेत, जे हॉस्टेलवर राहत नाही त्यांच्यासाठी 1850, जे निवासी आहेत त्यांना 8000. अस्वच्छ व्यवसायात काम करणे, अस्वच्छ व्यवसायांशी परंपरांनी संबंधित सफाई कामगार, कातडी सोलणे, कातडी काम कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या विद्यार्थ्यांना पालकांना अनुज्ञेय. ही शिष्यवृत्ती सर्व जातीच्या धर्मांना लागू आहे. त्याच्यात कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही, सर्वांनाही आहे. दुसरी, ही योजना केंद्र पुरस्कृत असून शिष्यवृत्तीसाठी जाती व उत्पन्नाची अट नाही. जाती व उत्पन्न याची अट तुम्हाला नाहीये, कारण की ही केंद्राकडून आहे. तिसरं, अस्वच्छ व्यवसायात करणाऱ्या व्यक्तींना संबंधित प्राधिकाऱ्यांकडून ग्रामसेवक, म्हणजे बघा, जर तुम्ही शहरी भागात असेल तर तुम्हाला तहसील वगैरेकडून तुम्हाला काय करावं लागतं, महानगरपालिकेकडून, नगरपालिकेकडून सही शिक्का घ्यावा लागतो की तुम्ही हे काम करतात. आणि जर ग्रामीण भागात असेल तर तुम्हाला सरपंच, जे डायरेक्टर असतात झेडपी वगैरे, त्यांच्याकडून तुम्हाला हे सही शिक्का घ्यावा लागतो. बरोबर. चौथं, ₹20च्या बॉन्ड पेपरवर व्यवसाय करिता असल्यानं प्रतिज्ञापत्र, म्हणजे 20 रुपयाच्या बॉन्डवर काय पाहिजे, तुम्हाला प्रतिज्ञापत्र तुमचं तिथं पाहिजे. बघा, या 5 योजना याच्यात झाल्या आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आणि आपला हा हक्क आहे, या योजनांना फॉर्म भरा. ज्यांना येत नसेल त्यांनी माहिती करून घ्या, आणि अजून काय माहिती असली तर आमच्याकडे नक्की कळवा. आम्ही सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करू, तुम्हीही शेअर करा. आणि ही जी PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9172278378 वर आमच्याशी संपर्क साधा, किंवा याच्यामधून तुम्ही आमच्याशी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथून आमच्याशी कॉन्टॅक्टही करू शकतात. धन्यवाद.